हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण पाहूयात लपंडाव मालिकेचा आजचा रिव्ह्यू. तर मित्रांनो, आता सखी आणि कबीरने तेजस्विनीला घरी आणलेलं आहे. तर घरी जाताच सखीने ठरवलं आहे की माझ्या आईचं स्वागत जे आहे ते मी करणार. तर आता इथे तिने आरतीचं ताट वगैरे आणलेलं असतं आणि सखी अक्षरशः तिचं औक्षण करून इथे तेजस्विनीला 12 वर्षानंतर घरात घेत आहे, तेही खूप आनंदाने. इकडे कबीर सगळीकडे पाहत असतो, सखी किती खुश आहे ना तिच्या आईला भेटून. तर त्यावेळी आता इकडे सगळेजण, परशू, गौतम, हे सगळेजण तेजस्विनीला बोलू लागतात. तर त्यावेळी आता परशू काका जे आहे ते बोलतात की बहिणी, खरंच तुम्ही एवढ्या दिवस नव्हतात ना, हे घर घर म्हणून वाटत नव्हतं, पण आता कुठे तुमचं पाऊल या घराला लागलं आहे, आत्ता कुठे या घरामध्ये जीव आला आहे, असं म्हणत आता इकडे परशू जो आहे तो इथे तेजस्विनीच्या पाया पडायला लागतो. आणि इकडे गौतम जो आहे तो देखील तेच बोलतो. तर त्यावेळी उर्फी लगेचच तिला वेलकम कार्ड देते. वेलकम कार्ड दिल्यानंतर ती पाहते आणि लगेचच त्या उर्फीला मिठी मारते आणि तिला बोलते की खूप छान आहे, मला खूप आवडतं. त्यानंतर आता गौतम पुढे जातो आणि गौतमही तेजस्विनीच्या पाया पडू लागतो आणि विचारू लागतो की वहिनी, तुम्ही ठीक आहात ना? खूप वर्षानंतर तुम्हाला पाहतो आहे आणि खरंच तुमच्या विना हे घर अपूर्ण होतं आणि आज कुठे ते पूर्ण वाटायला लागलं आहे, असं आता गौतम इथे तेजस्विनीला म्हणत असतो. तर त्याचनंतर इकडे आता ही जी काही तेजस्विनी आहे ती बोलते, मी त्या मनस्विनीमुळे खूप काही भोगलं आहे, पण आता नाही. आता ही वेळच मी आपल्या या घरावर येऊच देणार नाही. त्यावेळी आता इथे ती खूप इमोशनल झालेली असते. तर आता कबीर आणि सखी दोघेही जण तिला समजावून सांगतात की हो, आत्ता आपल्यावरची वाईट वेळ निघून गेलेली आहे, त्यामुळे आता कसलीही काळजी करायची नाही. आता त्या मनस्विनीला एकदा पकडली गेली तर तिला शिक्षा करायची, बस एवढंच, असं म्हणत आता कबीर आणि सखी तिला बोलत असतात. तर त्यानंतर आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती सखीला म्हणते, सखी, मी आता या कपड्यांमध्ये आणि तिच्या वागण्यामध्ये खूप बोर झाले आहे, मला नको आहे हे सगळं, मला ना माझ्या मूळ रूपात यायचं आहे, प्लीज मी येऊ शकते? तर त्यावेळी आता सखी बोलते की हो आई, तुला असं इथे मनस्विनी बनवून फिरण्याची काहीच गरज नाही आहे. तू आता सगळ्यात अगोदर तेच काम करायचंस, तू आतमध्ये जायचं आहे आणि स्वतःच्या कपड्यांमध्ये पुन्हा वापस यायचं आहेस. त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ते बोलते की ठीक आहे सखी, थँक्यू, असं म्हणत आता ती स्वतःच्या रूममध्ये जाते. स्वतःच्या म्हणजेच त्या मनस्विनीच्या रूममध्ये जाते आणि आवरायला लागते. इकडे आता पोलीस जे आहेत ते आणखीनही मनस्विनीचा तपास घेत असतात. ज्या ठिकाणी कबीरने सांगितल्याप्रमाणे मनस्विनीला डांबून ठेवलं गेलं होतं, त्याच ठिकाणी आता पोलीस पोहोचलेले आहेत. पण पोलिसांनी पाहिलं आहे की तिथे कुणीही नाही आहे. कारण पोलिसांनी सगळीकडे शोधल्यानंतर आता कबीरला फोन केलेला आहे, त्यांना कुठेही ती मनस्विनी दिसत नाही आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो इकडे फेऱ्या मारत असतो आणि इथे तो फेऱ्या मारत असताना टेन्शनमध्ये सखीला दिसतो. मग सखी जी आहे ती त्याला विचारू लागते की काय झालं आहे कबीर, तू असा टेन्शनमध्ये का दिसतोयस? त्यावेळी कबीर जो आहे तो बोलतो की हे बघ, मला ना आज जरा टेन्शन आहेच. त्यावेळी आता कबीर सांगतो की ते काय आहे ना, पोलीस तिकडे मनस्विनीला पाहण्यासाठी गेले आहेत, खरं तर तिला अरेस्ट करायला गेले आहेत, पण मला ना खूप काळजी वाटते. बघ, आत्तापर्यंत पोलिसांचा फोन आलेला नाही आहे, जेव्हा एकदा पोलिसांचा फोन येईल आणि ते मला सांगतील की मनस्विनी सापडली आहे, मनस्विनीला अरेस्ट केले, त्यावेळी मला खूप बरं वाटेल, त्यावेळी माझी काळजीच मिटून जाईल बघ सखी, म्हणजे आपल्या डोक्यावरचं टेन्शन कमी होईल. तर आता इथे सखी बोलते की बरोबर आहे तुझं. तेवढ्यातच आता सखीच्या समोर कबीरला एक फोन येतो. तो फोन असतो पोलिसांचा. तर त्या पोलिसांना आता तिथे एक मोबाईल सापडला असतो. तुम्हाला तर माहीतच आहे तो मोबाईल असतो माचा. तर आता इथे
पोलीस जे आहे ते कबीरला सांगू लागतात की आम्हाला एक मोबाईल इथे मिळाला आहे आणि त्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ आहे जो त्या मनस्विनीने शूट करून ठेवलेला आहे. त्यावेळी आता इथे तो व्हिडिओ कबीरला ते पोलीस त्याच्या मोबाईलवरती पाठवतात. तर आता इकडे कबीर पाहत असतो की त्या व्हिडिओमध्ये नक्की ही मनस्विनी काय बोलली आहे. तर पोलिसांच्या म्हणण्यानुसार तो व्हिडिओ जो आहे तो खूपच गंभीर आहे. तर त्यावेळी आता इकडे हा कबीर जो आहे तो बोलतो की ठीक आहे, मी तो व्हिडिओ पाहतो असं म्हणत आता इकडे कबीरने फोन ठेवलेला आहे आणि तो व्हिडिओ पाहायला सुरुवात केलेली आहे. तर कबीरने जेव्हा फोन ठेवला त्याचवेळी गौतमने त्याला विचारलं की काय झालं आहे कबीर, तू एवढा टेन्शनमध्ये का दिसतो आहेस. त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की काका, ज्या ठिकाणी तिला डांबून ठेवलं होतं ना, खोलीमध्ये अडकवून, त्या ठिकाणाहून ती पळाली आहे. ती पोलिसांना सापडत नाही आहे. पोलिसांना फक्त तिथे एक फोन सापडला आहे आणि पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्या फोनमध्ये एक व्हिडिओ आहे, जो व्हिडिओ त्या मनस्विनीने काढला आहे. तर आता गौतम बोलतो की ठीक आहे, तू तो आधी व्हिडिओ बघ. तर इकडे मनस्विनी त्या व्हिडिओमध्ये बोलली होती की तुम्हाला वाटलं असेल की ही सरकार खूप कमी आहे, पण नाही, असा तुमचा गोड गैरसमज आहे. खूप चीप गेम खेळात तुम्ही, मला फसवून इथे अडकवलं आणि या सगळ्याचा बदला मी घेऊनच राहणार. तुम्हाला काय वाटलं मी गप्प बसेल? नाही. आता बघाच, आता मी तुम्हाला कायमचीच अडकवणार. असं म्हणत हा व्हिडिओ बंद झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ म्हणजेच त्याची एक धमकी आहे, त्याची चेतावणी आहे. नक्कीच पुढचं पाऊल ती असं काहीतरी घेणार आहे जेणेकरून आपल्याला खूप मोठा फटका बसेल. त्यावेळी आता इथे सखीने तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तो व्हिडिओ लगेचच डिलीट करून टाकलेला आहे. त्यावेळी आता कबीर सखीला म्हणतो की सखी, हा व्हिडिओ तू डिलीट का केला. त्यावेळी आता सखी बोलते की हे बघ, ती बाईच मला माझ्या आयुष्यात नको आहे, मग तिचा हा व्हिडिओही मला नाही पाहायचा. तर त्यानंतर आता इकडे कबीर सखीला समजावून सांगतो की सखी तू शांत हो. त्यावेळी आता सखी बोलते की ही बाई काय आपला पिच्छा सोडत नाही. तर त्याचनंतर इकडे आता ही जी काही तेजस्विनी आहे ती रूममध्ये आलेली असते. खरं तर ती अगदी तेजस्विनीसारखं हुबेहूब आवरते, पण ही तेजस्विनीच नसते. ज्या मनस्विनीने आता खूप मोठा डाव खेळलेला आहे, पण आता कबीर सखी ह्यांच्या कुणाच्याही काहीही लक्षात आलेलं नाही आहे. म्हणूनच आता मनस्विनी त्या सगळ्याचा फायदा घेणार आहे. कबीरला वाटत असतं की आपण मनस्विनीला या घरातून बाहेर काढलं आहे, पण खरं तर आत्ता यावेळी मनस्विनी तेजस्विनी म्हणून घरात पुन्हा आलेली आहे. तिने तिचा डाव साध्य केलेला आहे, तेही एका हुकुमेच्या इक्क्यावर. पण तिचा हुकुमाचा इक्का जो आहे तो काय असेल पुढे तुम्हाला दिसणारच आहे. खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. तो तुम्ही इमॅजिनही केला नसेल, इतका इंटरेस्टिंग आहे. तर मित्रांनो, आता इकडे जेव्हा तेजस्विनी देवासमोर हात जोडून प्रार्थना करत होती, साईबाबांना म्हणत होती की इथून पुढे तरी माझ्या सखीच्या आयुष्यात आनंद येऊ देत आणि ती मनस्विनी जी आहे ती कायमची आमच्या या घरातून बाहेर काढतीला, असं सगळं ती म्हणत असताना, ती देवाकडे प्रार्थना करत असताना आता तिथे शेजारूनच तिला आवाज येतो की हो, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. असं म्हणताच आता इकडे समोरच तिला मनस्विनीचा आवाज आलेला असतो. जेव्हा ती तिच्याकडे पाहते तेव्हा तिला कळतं की मनस्विनी इथेच आहे. म्हणजे बेंगलोरला वगैरे कबीरने सांगितलं होतं, तर तिथून मनस्विनी पळाली आहे कदाचित, हे तेजस्विनीच्या लक्षात आलेलं आहे. आणि जेव्हा तेजस्विनी तिच्याकडे पाहते तिला खूप मोठा धक्का बसतो की खरंच ही मनस्विनीच आहे. त्यावेळी ती बोलते की तू इथे. त्यावेळी आता मनस्विनी तिला म्हणते की हो, मी इथे. काय झालं, धक्का बसला ना की शॉक लागला. तर आता इथे मनस्विनी तिला बोलते की मनस्विनीला कुणीही कुठेही अडकवून ठेवू शकत नाही. मनस्विनी वादळ आहे आणि ती काहीही करू शकते. खूप काही इथे मनस्विनी तेजस्विनीला बोलते. त्यावेळी आता तेजस्विनी त्या धक्क्यातून बाहेरच येत नाही आहे, कारण हा धक्का तिच्यासाठी खूप मोठा आहे. मनस्विनी बाहेर आली म्हटल्यानंतर तिच्या अडचणी वाढल्या आणि तिचे प्रॉब्लेम्सही वाढले. तर त्यावेळी आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती बोलू लागते की एवढं सगळं माझ्या आयुष्यात तू घडवलंस, एवढं सगळं केलं तरीही तुला अजूनही शांत बसायचं नाही आहे का. काय मिळवायचं आहे तुला. माझी प्रॉपर्टी घेतली, माझं सगळं काही घेतलं, तरीही तुला चैन पडेना. त्यावेळी आता इथे
ही मनस्विनी जी आहे ती बोलते की तुझं तुझं होतं ते सगळं काही. तर आता इथे तेजस्विनी बोलते की हो, ते माझंच होतं, कारण ते माझ्या नवऱ्याचं होतं आणि तू ते बळकावलंस, तुला तरीही काही वाटलं नाही. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनीचं हेच म्हणणं असतं, एक बहीण असूनसुद्धा तू माझ्याशी अशी कशी वागू शकतेस. पण इथे मनस्विनीला ते कळायला तर हवं. मनस्विनीला नाती वगैरे काहीही कळत नसतं. एवढं जर कळालं असतं तर आत्तापर्यंत तिने हे सगळं केलंच नसतं. तर त्यानंतर इकडे आता ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की हे बघ, अगदी शांततेने मी तुला सांगते आहे की तू या घरातून सखीच्या घरातून निघून जायचं. त्यावेळी तेजस्विनी जी आहे ती बोलते की नाही, मी यावेळी आता निघून जायला नाही तर तुला बाहेर काढायला आली आहे. तर त्यावेळी मनस्विनीला तिचा ॲटिट्यूड वगैरे सगळं काही दिसतं. तर ती सांगते की आता मला तुझ्या विरोधात ब्रूम केलेलं आहे ते कबीरने, आणि अगदी तसंच मला कॉन्फिडंटही आलेला आहे. त्यामुळे मी अतिशय न घाबरता तुला या घरातून आता बाहेर काढणार. तर आता मनस्विनी जी आहे ती स्वतःचा फोन ऑन करते आणि त्या फोनमधून इथे तिला एक व्हिडिओ दाखवते. तो व्हिडिओ असतो राघवचा. तर आता इकडे जेव्हा तेजस्विनी राघवला फोनवरती पाहते त्यावेळी तिला दिसते की राघव जिवंत आहे. तर त्यावेळी आता तिला आणखीन एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर खरंच हा 12 वर्षांपूर्वीचा राघव अजूनही जिवंत आहे हे तिला माहीतच नसतं. म्हणूनच आता इकडे या मनस्विनीने तिला तो व्हिडिओ दाखवला आहे, जेणेकरून तिला जे हवं आहे ते तिला मिळवता येईल. त्यावेळी आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे ती राघवकडे पाहून खूप इमोशनल होते की तुम्ही जिवंत आहात का, तुम्ही कशा आहात, हे सगळे प्रश्न आता इथे तिला पडलेले असतात. इकडे आता 12 वर्षांपूर्वीचं दाखवलं गेलं आहे. कशा प्रकारे इथे मनस्विनीने राघव आणि या तेजस्विनीचा ॲक्सिडेंट घडवून आणल्यानंतर कशा पद्धतीने तिने राघवला वाचवलेलं आहे ते सगळं काही तिला सांगत असते. त्यावेळी आता इथे तेजस्विनीच्या लक्षात आलं आहे की राघव जिवंत आहे. ती इथे मनस्विनीला विचारते की हो, खरंच राघव जिवंत आहेत. तर तिला विश्वासच बसत नसतो. त्यावेळी आता इथे मनस्विनी जी आहे ती बोलते की तू पाहिलेस ना व्हिडिओमध्ये, मग तुला आणखीनही खोटं वाटते. तर त्यावेळी आता इथे ही मनस्विनी जी आहे ती लगेचच कॉल करते तिच्या माणसांना. कॉल केल्यानंतर तो माणूस जो आहे तो तिच्याशी बोलू लागतो. त्यावेळी आता व्हिडिओ कॉलवरती ही मनस्विनी राघवला दाखवते. इकडे आता तेजस्विनी डोळे भरून राघवला पाहत असते. तेजस्विनी म्हणते की हे बघ, मी तुझ्यासाठी काहीही करेन, पण राघवला सोड, राघवला माझ्याकडे येऊ देत. त्यावेळी आता इथे ही जी काही मनस्विनी आहे ती बोलते की हे बघ, तू माझ्यासाठी काही करावंस यासाठीच मी तिला तिथे दांबून ठेवलेलं आहे. मग बोल, तू काय करणार आहेस. त्यावेळी आता इथे ही जी काही तेजस्विनी आहे त्यावेळी तेजस्विनी मनस्विनीला म्हणते की हे बघ, तू जे काही सांगशील ना ते मी करेल, पण ह्यांना काही होऊ देऊ नको. तर व्हिडिओ कॉलवरती तेजस्विनी राघवला बोलत असते. राघव बोलतं की हो तेजस्विनी, मी जिवंत आहे. मला माहीत नाही मी का जिवंत आहे. कुठेतरी साईबाबांना वाटत असेल की काहीतरी होईल म्हणून कदाचित मी जिवंत असेल. तर त्यावेळी आता इथे ही तेजस्विनी आणि राघव दोघेही जण बोलत असताना व्हिडिओ कॉलवरती या मनस्विनीने फोन कट केलेला आहे. आणि आता ही मनस्विनी तेजस्विनीला म्हणत असते की बोल, आता तू काय करणार आहेस, मी जे सांगशील ते करशील. त्यावेळी तेजस्विनी जी आहे ती बोलते की हो, मी मनस्विनी तू जे काही सांगशील ना ते मी करायला तयार आहे, पण राघवला काहीही होऊ देऊ नकोस, काहीही करू नकोस, त्याला काहीही होता कामा नये. त्यावेळी मनस्विनी जी आहे ती बोलते की ठीक आहे, मला तुझी शर्त मान्य आहे, पण आता तुला एक गोष्ट करायची आहे. त्यावेळी तेजस्विनी बोलते की काय काय करायचं आहे मला राघवला वाचवण्यासाठी. त्यावेळी राघव बोलत असतो की हे बघ तेजस्विनी, तू मनस्विनीच्या बोलण्यात येऊ नकोस. ती काहीही सांगेल, तुला काहीही करायला सांगेल, पण आता तू सखीला भेटले आहेस म्हणून तू सखीपासून दूर जाऊ नकोस, माझा विचार करू नकोस. तसंही मी तुमच्यासाठी मेलेलो आहे आणि मी मेलेलो आहे म्हणून कोणालाही काही फरक पडणार नाही. ऐक माझं तेजस्विनी, पण तू तिचं म्हणणं ऐकू नकोस. इकडे आता राघवची तळतळ चाललेली असते, पण इकडे तेजस्विनीला एक मन म्हणत होतं की नाही, एवढ्या वर्षातून राघव मला वापस मिळत आहेत म्हटल्यानंतर मी
मी त्यांना गमावू शकत नाही. त्यावेळी आता तेजस्विनी जे आहे ते बोलते की करशील का, मी जे सांगशील ते करशील का. त्यावेळी आता इथे तेजस्विनी बोलते की ठीक आहे, तू जे काही सांगशील ना मी ते करायला तयार आहे, पण प्लीज राघवला काही होता कामा नये. त्यावेळी आता इथे मनस्विनी बोलते की ठीक आहे, तू आता एक काम करायचंस, हे शहर सोडून इथून निघून जायचंस, लांब कुठेतरी जायचं, जेणेकरून सखीच्या आणि कबीरच्या नजरेसही तू कधी पडली नाही पाहिजे. तर आता हे ऐकल्यानंतर इथे तेजस्विनीला धक्का तर बसतोच, कारण एवढ्या वर्षानंतर तिची मुलगी तिला भेटणार होती, तिला आई म्हणणार होती, हे सगळं करणार होती, पण आजच तिला हे घर, हे शहर सोडून जावं लागणार होतं. तर त्यानंतर आता ती बोलते की ठीक आहे. तर आता इकडे तेजस्विनीने तिचं घर सोडण्याचा निर्णय घेतला आणि सखीलाही सोडण्याचा निर्णय घेतला. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनीला ह्याच आशेवरती तिने हा निर्णय घेतलेला आहे, जेणेकरून ही मनस्विनी जी आहे ती राघवला जिवंत ठेवेल. तर आता कबीरच्या आणि सखीच्या आयुष्यातून तेजस्विनी कायमची निघून गेलेली आहे, ती फक्त राघवसाठी. इकडे पुढील भागात तुम्हाला असं काही पाहायला मिळणार आहे, ही मनस्विनी अगदी तेजस्विनीच्या रूपामध्ये येऊन सखी आणि कबीरला फसवत आहे. सखी आणि कबीर लग्नानंतर खूप दिवसांनी आनंदाने कुठेतरी फिरायला निघालेले आहेत, तेही हनीमूनसाठी. तर आता इकडे आई जी आहे ती सखीला आशीर्वाद देते की असेच सुखाने राहा. तर आता इथे नक्की या मनस्विनीचा प्लॅन काय असणार आहे, तर जाणून घेऊया. मनस्विनीने सखी आणि कबीरला बाहेर पाठवलं तर आहे, पण नक्की त्या मागचा हेतू काय असणार आहे हे बघूयात. मनस्विनीने त्या दोघांच्याही गाडीचे ब्रेक फेल केलेले आहेत. आणि ज्यावेळी मनस्विनी म्हणत असते, ज्यावेळी कबीर आणि सखी त्या गाडीमध्ये बसतील, त्यावेळी जेव्हा त्यांना ते ब्रेक लागणार नाही, त्यावेळी सखी आणि कबीर एकदम बूम होतील, असं आता मनस्विनी म्हणत असते. तर मित्रांनो, सखी आणि कबीरसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा असतो आणि महत्त्वाचा असतो, कारण त्यांची सखीची आई देखील घरामध्ये आलेली असते आणि एवढा आनंदाचा क्षण जो आहे तो सखीच्या आयुष्यात पहिल्यांदाच आलेला असतो. सखीला आणि कबीरला वाटत असतं की आता सगळं काही चांगलं होईल, पण त्यांना हे कुठे माहिती असतं की या मनस्विनीमुळे घरात आता सगळं काही बदलणार आहे. तर पुढे जाऊन त्यांच्या आयुष्याशी ही मनस्विनी कसा खेळ करणार आहे हे खूपच विचित्र. मनस्विनीने त्यांना चाहूलही लागू दिली नाही की ती मनस्विनी आहे, तेजस्विनी नाही. ती घरात आल्यानंतर साधं सखीलाही कळालं नाही की ती मनस्विनी आहे, पण तिचं सत्य कधी उघड होईल आणि तेजस्विनी राघवपर्यंत पोहोचेल का, तेजस्विनीला राघवशी भेटू देईल का ही मनस्विनी, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे प्रेक्षकांनो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. उद्याचा भागही खूप इंटरेस्टिंग असणार आहे, तर नक्की पहा, कारण उद्याच्या भागात सखी आणि कबीर कुठेतरी निघाले आहेत आणि त्यांच्या गाडीशी काहीतरी खेळ खंडोबा ह्या मनस्विनीने करून ठेवलेला आहे. तर त्यांच्यासोबत नक्की काय घडणार आहे, वाईट घडेल की चांगलं घडेल, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग. आणि तुम्ही अजूनही आपल्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या या चॅनलवरती पाहायला मिळतील. थँक्स फॉर वॉचिंग.